जय हिंद, नमस्कार. परत एकदा तुमच्या सगळ्यांसमवेत आम्ही परत एकदा घेऊन येतोय ती हा पॉडकास्ट. पण आज तुम्हाला ती सोबत तो सुद्धा भेटवतोय, कारण त्याच्या सपोर्ट सिस्टीम शिवाय ती उभी राहू शकत नाही आणि तिच्या मनगटातल्या ताकदीशिवाय तो उभा राहू शकत नाही. तो आणि ती मिळून जेव्हा एकत्र येतात तेव्हा पूर्ण ब्रह्म खराडी उभं राहतं. आणि आज तोच पॉडकास्ट तुम्हा सगळ्यांसाठी परत एकदा ती या पॉडकास्टच्या अंडर. तर तुम्हाला भेटवतोय आम्ही दोन दिग्गजांना, रादर दोन बेस्ट ऑफ द बेस्ट कपल्सला. मी आजता गायक बरेच कपल भेटले, त्या लोकांशी बोलणी झाली आणि यांच्यातली एक वेगळीच कवायत बघायला मिळाली. आणि ही कवायत म्हणजे इतकी गमतीशीर आहे. दे नेव्हर टेक एनिथिंग व्हेरी सिरियसली. दे मेक एव्हरीथिंग सो डॅम कॅज्युअल, सो डॅम फनी, सो दॅट टेन्शन विल बी टू नॉर्मल. आणि त्यामुळे आमचं खराडीचं सेंटर एकदम क्लासी चालू होत आहे. तुम्ही सगळे येणारच आहात, पण त्याच्या आधी या दोघींना भेटायचंय, त्या दोघांसोबत. पण तुम्हा सगळ्यांना मी भेटवणार आहे तिला सोबत त्याला पण. चालू करूया. सर, तिची ओळख आज तुम्ही करून देणार आहात. म्हणजे मी तिला प्रश्न विचारायच्या ऐवजी तुमच्या तोंडी तिचं नाव येऊ देत. आपण नाव घेण्याचा प्रोग्राम करतोच की, तसा एकदा पुन्हा होऊ देत आणि तिचं नाव आणि तिची ओळख तुम्ही द्या. कारण मी बरेचदा हिच्या तोंडी तुमच्याबद्दलचं, या प्रोजेक्ट विषयीचं खूप ऐकलेलं आहे की सतीश सर इज लाईक द इंजिन ऑफ दिस प्रोजेक्ट. सो ओव्हर टू यू. मी नाव घेऊन सुरू करतो. क्या बात आहे. नाही, तसं नाव नाही, तसं लग्नात आपण मला ते जमत नाही. पण माझी पत्नी, माझी अर्धांगिनी, माझा आत्मविश्वास तुम्ही करू शकता, ज्योती सतीश साळवे. प्रोफेशनली ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण खूप सुंदर करतात, अतिशय सुंदर करतात. म्हणजे लग्नावेळेस मला वाटलं होतं की इकडे इंजिनियर आता बाबा माझ्या पोटाचे हाल होते. पण खरं सांगायचं तर तिच्या हातचं जेवल्यानंतर असं वाटलं की हां, माझ्या आईनंतर जर कुणाचं जेवण मला आवडलं असेल तर माझ्या पत्नीचं. आणि इतकं छान स्वयंपाक करते की आम्ही सारखं असं वाटायचं, इतकं छान स्वयंपाक करते तर पण एक काहीतरी ट्राय केलं पाहिजे. स्पेशली तिचे जेव्हा उपवासाचे पदार्थ बनवते, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, तेव्हा तर असं वाटतं की बाहेर मला कुठेच इतकं सुंदर मिळतं. तिने काहीतरी सुरू करायला पाहिजे असे आतून वाटत होते. खूप कॉन्फिडंट आहे, खूप हुशार आहे. माझ्या घरातली आर्थिक बाजू खूप छान सांभाळते. अपेक्षा आहे की आपण नवीन सुरू करतो ते खूप छान सांभाळते. म्हणजे असं इंट्रोडक्शन कधी ऐकलंय का तिचं? किती कॉन्फिडन्स, किती हा प्रेमाचा अनुभव, किंवा किती हा आत्मविश्वास. किती अर्धांगिनी तर आहेच, पण ती अर्थव्यवस्था सांभाळते, ती सुव्यवस्था सांभाळते, ती तिच्या घरातली एक अन्नपूर्णा आहे. ती अन्नपूर्णे, सदापूर्णे, सर्व 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 बाबी ती एकदम परफेक्टली सतीश सरांसोबत, म्हणजे त्याच्यासोबत ती उभी आहे. अशी आपली ज्योती. मला ज्योतीला प्रश्न विचारायच्या आधी सतीश सरांना प्रश्न विचारायचा आहे, जो की आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे बघा, सपोर्ट सिस्टीम जेव्हा आम्ही बायका म्हणतो ना की आम्हाला सपोर्ट सिस्टीम मिळत नाही किंवा आम्हाला कायम दाबलं जातं, फेमिनिझम वाला प्रकरण जे आहे सर, म्हणजे मी त्याच्या अगेन्स्ट नाही आहे, पण मी त्याच्या फॉरमध्ये पण नाही आहे. माझं म्हणणं आहे की आपली सपोर्ट सिस्टीम आपणच बनवायची असते. जर तुम्ही हात द्याल तर समोरचा हात समोर करेल. इट्स अ गिव्ह अँड टेक करेल. आज पूर्णब्रह्म सारखे एवढे मोठे मोठे सेंटर्स जगभरात चालू होतात. त्यात तुमच्यासारख्यांचा हात जेव्हा एखाद्या तिला मिळतो आणि ती जेव्हा त्या स्ट्रॉंग बेल्टवर उभी असते, तेव्हा आमच्यासारख्या ऑर्गनायझेशन आणखीन छाती ठोकून जगाच्या प्लेटवर मराठी फूड ठेवण्याला आणखीन एक पाऊल समोर गेल्याचा आनंद बनवतो. तुम्हाला मला विचारायचं आहे की वाय, हाऊ यू परसिव्ह दिस ॲज अ कॉन्सेप्ट? नक्की मॅम. मला आठवतंय कारण साधारण जवळपास एक 6-7 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी सहज युट्यूबवर असं सर्च करत असतो आणि त्यामध्ये मला तुमचा एक टेडेक्सवरचा एक प्रोग्राम सापडला. ठीक आहे, मी म्हणलो अरे वा, टेडेक्सवर एक मराठी स्त्री नऊवारी साडीमध्ये बसून बोलती, ती कन्सेप्टच एकदम बनणार.
कारण TEDx म्हणजे आपण एक कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, सगळे टायवाले प्रोफेशनल वगैरे असतात. तिथे म्हणजे एक मराठी स्त्री आली, चला म्हणून बघू तरी काय. जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं तुमची स्टोरी, लिटरली खूप इन्स्पायरिंग होती, खूप इन्स्पिरेशन मिळालं मला त्यातून की एक स्त्री इतकं मोठा लढा देते आणि एक मराठी फूडला जगाच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन गेले. प्राऊड फील झालं आणि तेव्हा वाटत होते की त्यावेळेस खरंच फील झालं की मार्केटमध्ये बाजारात जेव्हा आपण जातो आपल्याला पंजाबी डिशेस मिळतात, साऊथ इंडियन डिशेस मिळतात, इतकं की चायनीज, थाईज वगैरे वगैरे सगळे प्रकारचे हॉटेल्स आहेत, पण एक ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मराठी फूड देणार एकही रेस्टॉरंट नाही. आणि जर अवेलेबल आहेत तर त्यामध्ये ते पंजाबी फूड सगळे. कशाच इतका वाईट वाटतं तुम्हाला, म्हणजे मराठी फूड द्यायला का वाईट वाटतं, म्हणजे की इतकं सुंदर आहे, इतकं हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि आपण ते रोज खातो. ते फील झालं मला की हा, या स्त्रीने एक पाऊल उचललेलं आहे आणि कुठेतरी जर कधी जरी आपल्याला चान्स मिळाला आपण आपल्यापर्यंत जितकं होईल तितकं शक्य तिला मदत करावी. योगायोगाने म्हणा किंवा कसे, आता रिसेंटली 6-7 महिन्यापूर्वी आम्हाला ती कन्सेप्ट ऍक्च्युली मला माझ्या ताईकडून मिळाली. ताईला तोच्या मागे परत ती आहे. ती म्हणजे तुम्ही जर माझं सपोर्ट सिस्टीम विचारलं तर ती आहे माझी मोठी बहीण. अच्छा. ती मोठी आहे आणि आई गेल्यानंतर ती आम्हाला एकदम आईसारखी सांभाळते. प्रत्येक गोष्टीत इमोशनल वगैरे आपल्या सपोर्ट करते, सगळी बाबतीत. तिला सुसर मॅडम भेटतात. अच्छा. औरंगाबाद. अच्छा. संभाजीनगर. आणि तिला ती इतकं आवडलं जेवण तुमचं पूर्ण ब्रह्माचं, तर तिने आम्हाला सांगितलं की असं जयंती कठाले नाव आहे त्या मॅडमचं. मी खरंच नाव विसरलो पण पूर्ण ब्रह्म एवढंच लक्षात होतं. सो थँक्यू वैशाली ताई. तर तिथे पुन्हा तिने इंट्रोड्यूस केले. त्यांनी सांगितलं इथं आहे संभाजीनगरमध्ये यांचं आणि खूप छान जेवण मिळतं आणि ते बघतायत सध्या फॅक्टरी. आणि तिची अशी इच्छा होती की आपण पुण्यामध्ये सुरू करा. अच्छा. आणि मग तू आणि माझी लहान बहीण आम्ही डिस्कस केलं, एकदम सगळ्यात घरात व्यवस्थित चर्चा केली. पण डिसिजन खूप मोठा होता, साधी गोष्ट नव्हती. कुठल्याही मराठी माणसाला जर तुम्ही बोललात तर आपण बिझनेस सुरू करू, म्हणजे जा ना बाबा मिळतो मला आणि ते होतच. आणि शी इज अ इंजिनियर. ओ माय गुडनेस. हे लोक एकदम टू द कोर कामाची वाले लोक असतात. बरोबर. इझी नव्हतं. कन्सेप्ट आम्हाला फार आवडला होता आणि मनापासूनची इच्छा होती की मराठी फूडला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाच पाहिजे. बरोबर. मिळालाच पाहिजे, कारण इतर खाण्यापद्धती त्यांना नाव नाही ठेवते, खूप चांगलं आहे ते पदार्थ, पण आपण कधीही त्याच्यापेक्षा थोडंसं वरचढ आहोत. हेल्दी पण आहे, त्रासही होत नाही आणि चविष्ट पण आहे. पण तुम्ही कन्व्हिन्स कसं केलं तिला? इझी नाही नव्हतं मॅडम, कारण मी स्वतः कन्व्हिन्स व्हायला बराच वेळ लागला की बाबा जॉब करत करत आपल्याला जमेल ना. बरोबर. मनाची तयारी केली आणि कारण तिलाही कुकिंग मध्ये फार इंटरेस्ट होता आणि आपण कधी चहा पिताना कॉफी पिताना गप्पा मारतच असतो की स्वतःचे काहीतरी असलं पाहिजे. तुम्हा सगळ्या स्त्रियांना परत एकदा सांगते, नवरे असे पूर्ण प्लॅन करून तुमच्याजवळ येणार आहेत, लक्षात ठेवा. बी रेडी फॉर इट. तिला कन्सेप्ट सांगितला, चर्चा झाली होती एकदा, पण मी सिरियस आहे तिला सांगितलं. सुरुवातीची ती रिॲक्शन ऑफकोर्स निगेटिव्ह होती. बाबा चालू आहे आपलं, चालू दे. पण तिला तयार करावं लागलं. तिला कन्सेप्ट सांगितली, तिला पटवून दिलं तिला की बाबा खूप एक नॉट जस्ट फॉर बिझनेस, ठीक आहे, एका मराठी फूडसाठी, एका स्त्रीच्या मागे उभारण्यासाठी आणि तुझ्या स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी. कारण ती स्वतः ते स्वयंपाकघर इतकं सुंदर आणि सुरेख सांभाळते. ती तिची स्वतःची आयडेंटिटी अदर दॅन व्हॉट प्रोफेशनली शी इज, तिच्या इंटरनली शी इज बिल्ट लाईक अन्नपूर्णा. जे तू घरात आहेस, जितकी पॉवरफुल आहे, जितकी कॉन्फिडंट आहेस, एक चान्स आहे आपल्याकडे की तू बाहेर जा. तोच कॉन्फिडन्स, तोच तुझा पॉवर जे पण आहे, ती तुझी कला, तुझी आत्मविश्वास दाखव जगाला. घरात करत बसून नाही. सो स्वयंपाकघर टू बिझनेस प्लॅटफॉर्म्स, पूर्ण ब्रह्माचा पहिला ब्रीदवाक्य. तिला आवडलं ते. आणि कुठलाही पुरुष, जसं म्हणतात कुठली स्त्री पुरुषाच्या सपोर्ट शिवाय काही करू शकतो, तसं तर खोट आहे. स्त्रीने ठरवलं की काही करू शकते, पण कुठलाही नवरा आपण
कुठलाही नवरा बायकोने काय ठरवत नाही तोपर्यंत नाही करू शकत, एवढं तर नाही. जेव्हा तिने ठरवलं की हो मी करायला तयार आहे, तो एक मला कॉन्फिडन्स मिळाला, ज्यामुळं तितके 6-7 महिने आज आपण जगतोय. जे डाऊनफॉल झाले, कॉन्फिडन्स आला, जे पण थोडेफार गोष्टी घडले, ते तुझ्या कॉन्फिडन्समुळे आपण निभावून जाऊ शकतो. Wow, thank you. Thanks a lot, Satish sir. So much about her that we were actually grasping it over the period of last 6 months. तो तर झाला, पण आता त्यांनी तिला इंट्रोड्यूस केलं, आता ती त्याला इंट्रोड्यूस करते आहे. आपण तिला विचारूया की ज्योती, हाऊ यू हॅव टेकन दॅट ॲज अन आयडिया. म्हणजे तुला जेव्हा ही पहिल्यांदा आली किंवा त्यांनी सांगितलं की आपण असं काहीतरी करायचं आहे, तर त्यावेळेला तुला सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम कोणती असताना, म्हणजे आजपर्यंतचा तुझा सपोर्ट सिस्टीम तू कोणाला मानते? खरं तर सतीश आणि माझं बऱ्याच दिवसापासून असं डिस्कशन व्हायचं की आपलं काहीतरी सुरू करायचं, आणि हे पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये म्हणजे खरंच आपल्याला हायब्रिड मिळतं किंवा नॅचरल नाही मिळत आहे, शुद्ध स्वच्छ नाही मिळत आहे, हायजीन नाही मिळत आहे, अशा खूप गोष्टी. मग असं डिस्कशन व्हायचं, अरे आपण हे सुरू करू शकतो, हे सुरू करू शकतो का. आणि योगायोगच हा पूर्ण ब्रह्म आणि तुमच्याबद्दल माहिती ताईकडून मिळाली. आणि म्हणजे हा तुमचा म्हणजे तुमचा इनडायरेक्टली आम्हाला सपोर्ट खूप झाला, हे आमचं काहीतरी सुरू करायची सुरुवात करायला. ओके ओके हां ॲक्च्युली. आणि मग खरंच सतीश बोललं तसं मनाची तयारी तर होत नव्हती, इट इज व्हेरी बिग डिसिजन, पण वी डिस्कस्ड अ लॉट. आम्ही तुमच्याबद्दल वाचलं, बघितलं, ऐकलं यूट्यूबवर, आणि पर्सनल अनुभव पण आला. औरंगाबाद वैशाली मॅडम समाजला जाऊन आले. हो, आम्ही विजिट केलं, आम्ही सगळ्या ब्रांचेस विजिट केल्या, आणि खरंच पुढची म्हणजे चव, दुसरं मराठी परंपरा आणि सगळं बघितलं, आणि हा कॉन्सेप्ट खूप आवडला आम्हाला. इथं तुमचे 2 उद्देश, वुमन एंटरप्रेनर आणि महाराष्ट्राची चव अख्ख्या जगात पसरवायचं आहे, हा एक उद्देश. हा सगळे आपले एवढे चायनीज रेस्टॉरंट असं गल्ली बोळे पसरले, मराठी 5 मिनिटात नाही, त्याच्यापेक्षा जास्त पसरले असं मला वाटतं, आणि आपण हे करून दाखवू, डेफिनेटली करून दाखवणार. हां. आता ह्या म्हणजे ही आयडिया तू परसिव्ह केली, ह्या आयडियाला तू एका लेवलवर आणलं, आणि त्याच्यानंतर तू सगळ्या स्टेजेस कव्हर करत आली, लेआउट फायनलायझेशन, जागा फायनलायझेशन, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते सगळे जे काय वेंडर्सचे डिस्कशन आहे ते सगळं होत आलं. आता तुम्ही शेवटच्या टप्प्यात आल्या. आता तुमचं ट्रेनिंग जे झालं, मागच्या 4 दिवसांचं जे काय ट्रेनिंग तुमचं झालंय, हाऊ यू फील अबाउट इट नाऊ? यू फील कॉन्फिडेंट? हो, ट्रेनिंग तर खूप युजफुल होतं. याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे हिडन असलेल्या गोष्टी समजल्या, थोडासा नक्की कसं काय क्युरिओसिटी खूप होती की काय कसं, म्हणजे कशी सुरुवात केली असेल जयंती मॅडम, ते कसं सांभाळतात ते. मग ते ट्रेनिंगमध्ये आल्यावर आम्हाला ॲक्च्युली समजलं हे म्हणजे कसं आठे भाव मता कसं पॉसिबल आहे, त्यांनी कसं टीमला तयार कसं केलं आहे, ते प्रत्येक म्हणजे यांच्या टीमचं टॅलेंट, ते लोक किती एक्सपिरियन्स आहेत. म्हणजे व्यवस्थित मला ट्रेनिंग देतानाच मी कस्टमर ग्राहक असं बोलत होते, पण स्नेहा जी मला ट्रेनिंग देत होती ती बोलली नाही, आम्ही कस्टमर ग्राहक अतिथी, डोंट यूज दिस वर्ड. मग आपण अशा एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा राहतो, म्हणजे हे सगळे ट्रेनिंग घेतली, तर तुम्हाला तुमच्या कस्टमरला ग्राहक कस्टमर एक अतिथी सर्व करायचे, एक कॉन्सेप्ट म्हणजे एकूणच सुरू होते आपली मराठी परंपरा. सो अतिथी देवो भव आपण फक्त बोर्डावर लिहिणारं वाक्य नाही, तर ते पूर्ण ब्रह्माचं ऍक्च्युअल एक्झिक्युशन आहे, हे बहुधा ट्रेनिंगमध्ये आल्यानंतर कळतं, बरोबर ना? एक्झॅक्टली. आणि मग अतिथी देवो झालं, आणि सर्व म्हणजे ते प्रत्येक गोष्टीची काळजी कशी घेतात सर्व करताना, कुणाला प्रायोरिटी म्हणजे
आपल्या अतिथीला होस्ट आणि घोस्ट आपण बाहेरचं जंक फूड खाण्यापेक्षा इथलं पूर्ण ब्रह्मामध्ये बनवलेलं श्रीखंड पुरी खाल्लेलं कधीही हेल्दी. आणि प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलाला हेल्दी खावी, आणि आजकाल खरंच मिळत नाही मुलांना तेवढं हेल्दी तेवढं. आणि सो यू हॅव ऍक्च्युली अलाउड युअर किड टू हॅव फूड हिअर लिव्हिंग ट्रेनिंग. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्योती आणि शीतल हे सहपरिवार ट्रेनिंगला आलेले आहेत. त्यांचे लेकरं यांच्यासोबत आहेत. हॅट्स ऑफ टू दोज. आणि फार लहान आहेत बरोबर यांनी, पण एकही दिवस या लेकरांनी त्रास दिलेला नाही, कारण तो त्यांच्यासोबत उभा आहे, कारण त्यांचे वडील त्यांना घेऊन उभे आहेत. आणि आय एम रिअली थँकफुल टू ऑल द किड्स हू हॅव डन वंडरफुल जॉब. दे हॅवंट म्हणजे काहीच त्रास नाही दिलाय. बरं, खरं तर या वयातले पोरं म्हणजे केवढे लागत असतात बापरे, पण ऑल ऑफ दे खरंच तुमचं ट्रेनिंग, त्यांना एक संस्कार त्यांच्यावरचा खूप छान आहे. आणि तू त्यांना इथे सहजपणे ते खाऊ देतेस. करेक्ट? हा, मी कॉन्फिडंट आहे की माझी मुलं इथं खाऊन खुश पण राहतील आणि हेल्दी खातील, हायजीन खातील. आहे पण प्रत्येक आईचं हे असतं की मुलाला चांगलं खाऊ काही चांगलं मिळालं पाहिजे. आता हे सगळं तू तुझ्या खराडी सेंटरला करणार आहेस, तर तुला कसं फिलिंग आहे? कॅन यू जस्ट गिव्ह मी जस्ट 4 बेस्ट वर्ड्स म्हणजे जस्ट क्विकली फक्त सांगितलं की व्हॉट यू आर फीलिंग, हे सगळं तू तिथे देणार आहेस. हा, म्हणजे हे ट्रेनिंग आणि हा पूर्ण अनुभव घेतल्यानंतर मला तरी असं वाटतं की मी सज्ज आहे आपल्या पुण्यामध्ये खराडी येथे चविष्ट, आरोग्यदायी आणि पारंपरिक पदार्थ देण्यासाठी. सो तिला आता तिचं खराडी सेंटर चालू करायचं आहे विथ ऑल द ट्रेनिंग, आणि ती सज्ज आहे बरोबर ना ज्योती? तर ज्योती तयार आहे, तुम्ही तयार आहात ना? पूर्णब्रह्म खराडीला नक्की यायचंय, आणि पूर्णब्रह्म खराडीला तिला आशीर्वाद द्यायला यायचंय. तुम्हा सगळ्यांना मनापासून मी रिक्वेस्ट करते की तुमच्या आशीर्वादांनीच आम्ही सगळेजण उभे राहणार आहोत. हे पारंपरिक फूड आणि ही जय्यत तयारी या सगळ्यांना तुमच्या आशीर्वादांची वाट आहे. तुम्ही सगळेजण आलेत, तुम्हाला भरपूर पुरणपोळ्या खाऊ घालायच्या. मग येत आहे ना सगळेजण? आमच्या पूर्णब्रह्म खराडी सेंटरला कुठे चालू होत आहे ग? ज्ञाती प्लाझा. ज्ञाती प्लाझा खराडीमध्ये चालू होत आहे. ज्ञाती प्लाझाला शॉप नंबर काय आपला? 5 ना? 5 नंबरचा शॉप, आणि अगदी सहज एंट्री. हो, अगदी डाव्या अंगाला असं आत गेलं की लगेच दिसणार पूर्णब्रह्म ठसठशीत मराठीत, शुद्ध मराठीत लिहिलेलं आणि मोठं लिहिलंय. ओपनिंगला नक्की यायचंय, त्याच्यानंतर येत राहायचंय. बरोबर? नक्की. धन्यवाद.